राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम 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 बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम स्मरण जय जय राम मुंडली कोरडा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज आता कामसुखाचा विचार करायचा आहे ना. हा विचार बरोबर समजण्याच्या करता थोडीशी पार्श्वभूमी सांगणं जरूर आहे. सुखाचा विषय आहे ना. आपल्याला सुख आहे, आपल्याला सुखाची कल्पना आहे, तशी प्राण्यांनाही आहे. अगदी प्राणी जरी झाला तरी त्याला सुखाची कल्पना आहे ना. आपल्याला आश्चर्य वाटेल, हत्ती असतात ना, हत्ती यांना दारूची सवय लावतात आणि दारूची सवय लावल्यानंतर ही जर दिली नाही दारू तर तो भडकतो. घोड्यांचे असंच आहे, त्याला ती सवय लावतात. काही घोड्यांना तर जेव्हा शर्यतीमध्ये पळायचं असतं त्यांना दारू पाजतात. म्हणजे काय होतं, त्यांना त्या सुखाची लालूच लागते. माणसाचं असंच आहे, त्याला सुखाची लालूच लागते. आता मी असं विचारतो आपल्याला, समजा आपल्याला एक पर्याय दिला, आपल्याला माझ्याकडे सांगून आपल्याला आपल्याकरता नाही, किंवा तुला त्या घोड्याला जे सर्व सुख आहे, किंबहुना सांगू का, तुम्हा आम्हाला जे औषध पाणी मिळत नाही ते त्या रेसच्या घोड्याला मिळतं. त्याला बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खायला लागतात. त्याला ते शार्कोव्हिट आहे ते अंगाला चोळतात, त्याला स्नान घालतात, त्याला खराडा करतात, खाणं पिणं उत्तम असतं ते रेसच्या घोड्याला. बरं का. समजा आपल्याला अशक्तपणा आलाय आणि आपण सांगितलं बी कॉम्प्लेक्स घ्या, नाही मिळत. ते म्हणाला, अहो असं काय करता, घोडा म्हणता का तुम्ही, तुम्हाला हे सगळं देतो. बघ माझी तयारी नाही, तुमचं भागवान काय नाही. अहो एखाद्या असं व्हायचं, मुंबईमध्ये माणूस नको घोडा बंद म्हणायची पाळी आहे, मग गर्दीत जाय नको सेकंड क्लास मध्ये याच्यामध्ये. का नाही मला सांगा. आता हे कळणं कठीण आहे, कारण त्या प्राण्याला काय सुख आहे याची मला साक्षात कल्पना नाही, डायरेक्ट कल्पना नाही. त्यामुळे मी अंदाजाने म्हणतो, हा सगळा तर्कशास्त्रदृष्ट्या साम्यानुमानावरती आहे, अनालॉजीवरती आहे. हा एक तर्क प्रकार आहे बरं का. आपल्याकडे ज्याला उपमान म्हणून म्हटलेलं आहे, उपमान म्हणजे अनालॉजी नव्हे, पण ते सारखं आहे. ज्ञानसाधनामध्ये उपमान म्हणून सांगितलं आहे. कसं ते सांगतो आपल्याला. समजा आपण रस्त्याने चाललेला आहात आणि एक कुत्रा अंगावर आला आणि तोंड विचकले, त्याने दात दाखवले. आपण म्हणतो कुत्रा रागावलाय. कशावरून तुम्ही म्हणता, बाहेरचं जे त्याच्या चेहऱ्याचं व्यक्त स्वरूप आहे त्यावरून आपण अंदाज मानतो की हा रागावलाय, होय ना. म्हणजे त्याच्या मनात काय आहे हे आपण साम्यावरून हे काढतो. तसा प्राण्यांच्या बद्दलची सुखाची कल्पना आहे ही साम्यावरून आपण करतो. हे नेहमी संभवनीय असतं, प्रॉबेबल असतं, खरं ना, 100% खरं ना. तसंच सत्पुरुष आणि आमच्या बाबतीत फरक आहे. तुकाराम महाराजांची काय अवस्था होती, प्रापंचिक अवस्था, दारिद्र्य मूर्तिमंत, अगदी अक्षरशः मूर्तिमंत दारिद्र्य. मी आपल्याला अनेक वेळा अभंग सांगितला ना त्यांचा, लोका घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी, लोका घरी हत्ती घोडे, आम्हा अधोडीचे जोडे. काय अवस्था असेल मला सांगा. म्हणजे खायला प्यायला नाही, राहायला घर नाही, अशा. आणि भाषा काय, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ही भाषा. तुका म्हणे आता गोविंद गो गोविंद गो, आनंदी आनंद विस्तारला, जिकडे तिकडे आनंदच आहे. तेव्हा तुमच्या आमच्यासारखा एक मनुष्य म्हणाला, अरे तुझ्याला वेळ तर नाही लागलं, अरे वेळेला खायला नाही, माणसं अनुकूल नाही, सर्व आनंदी
दीनबंधू तेव्हा ते काय म्हणाले, ते सुख बोलता आश्चर्य वाटे या जना. माझ्या आनंदाचं मी वर्णन करू लागलो की यांना आश्चर्य वाटतं, विपरीत मना भासत असे. शक्यच नाही हो, तुमचा पैसा कमी आणि तुम्ही आनंदाने निसता, वेळ लागले तुम्हाला शक्यच नाही. बायकोच म्हणेल, अहो काय तुमची लोक ठिकाणावर आहे का नाही, पार्ट टाइम जॉब करा कुठेतरी. आहे असे होय ना. जसं त्या प्राण्याच्या सुखापेक्षा माझ्या माणूसपणाचं दुःख मला पुरवलं, पण मी माणूस पाहिजे, तसं संत म्हणतात की तुमच्या प्रपंचाचं ऐश्वर सगळं असण्यापेक्षा आम्ही लंगोटी घातलेले भगवंताच्या भरोश्यावरती आनंदामध्ये आहोत. आणि ती सुखाची कल्पना आहे, सात्विक सुखाची कल्पना. आत्मबुद्धी प्रसाद ध्यानात ठेवा आपण. मग याच्याही पुढे पाऊल पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ते आत्मसुख नसेल तर तुम्ही खरे माणूस नव्हे. काय म्हणता, माणूस ही फार मोठी कल्पना आहे. माझं मत असं आहे, माझं मत म्हणताना मी अहंकारानं म्हणत नाही. युरोपियन तत्वज्ञानामध्ये जी सगळी आयडियलिझमची परंपरा आहे त्यामध्ये पुन्हा पुन्हा जर त्या तत्वज्ञानी सांगितलं असेल तर माणूस हा ईश्वरा समान आहे, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. मॅन इज सेमी डिव्हाइन. आणि भगवद्गीतेत याच्या पुढे एक पाऊल जाऊन माणूस हा देव आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि याला युरोपियन लोक सेन्स ऑफ ह्युमन डिग्निटी असं म्हणतात. आता थोडं विषयांतर करतो 5 मिनिट. थोडं डिग्निटी म्हणजे काय हो, ह्युमन समजलं तुम्हाला. मॅन ह्युमन, मॅन या शब्दाचं विशेषण आहे ह्युमन. डिग्निटी हा शब्द लॅटिन डिग्नस पासून आला. डिग्नस म्हणजे काय, किंमत, वर्थ. डिग्नस म्हणजे बरं का. तेव्हा ज्या माणसाची किंमत तुम्ही माणूस म्हणून करणार त्या किंमत ठरवण्यावर माणसाचं मोठेपणा होईल. आता तुम्ही ठरवता म्हणजे काय करता, तर त्यांचाच एक सगळ्यांचा पिता कांट म्हणून गेला, त्यांनी सांगितलंय की मॅन कॅन नेव्हर बी एन इन्स्ट्रुमेंट ऑर अ मीन्स टू एन एंड, ही इज एन एंड इन हिमसेल्फ. बरं का. म्हणजे काय, उदाहरण घ्या. हे थोडं शिकवण्यासारखं होत आहे, त्याला इलाज नाही. कारण तत्वज्ञान सांगायचं म्हणजे बदामाचं शिरा आहे आणि तो थोडं थोडंच खावा लागतो, नाही तर जुलाब होतात. बरं का. बेता बेतानेच खावं लागतं. म्हणजे कांटचं म्हणण्याचा हेतू काय, मुलाचं लग्न केलं आणि सून घरात आणली आणि तिचा छळ सुरू केला. पेपरमध्ये वाचता तुम्ही, का छळ सुरू केला, पैसा आण मागे, काय स्कूटर आण, अमकान तमकान, काय दागिने आण. म्हणजे तुम्ही काय केलं, या सुनेचा उपयोग ऍज अ मीन्स टू एन एंड, पैसा मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही साधन म्हणून वापरलं. आलं लक्षात ना. तेव्हा कान पण हे बरोबर नाही. व्यक्ती ही व्यक्ती करताच महत्वाची आहे. आणि लोकशाहीचा पाया जर असेल तर याच्यात आहे. लोकशाहीचा अर्थ असा आहे डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये बरोबर अर्थ येत नाही. हा टिळकांनी नोकरशाही जो शब्द बनवला ब्युरोक्रेसीला, त्याच्यावर या सगळ्या शाळा निर्माण झाल्या. जटिलशाही, सर्वाधिकारशाही, लोकशाही. डेमोक्रेसी म्हणजे हा ग्रीक शब्द आहे मूळचा. डेमॉस म्हणजे पीपल, लोक, आणि कॅरेटो आय रूल म्हणजे जिथे लोकांचं राज्य आहे खरं, ती डेमोक्रेसी. आपल्याकडे गणराज्य म्हणून जी होती बुद्धाच्या वेळेला, ते जास्त लहान कशाला. परवा तुम्ही पाहिलं ना, इथल्या का विधानसभेतून कुठे त्या वकिलांच्या विरुद्ध त्यांनी हे केलं ना, याचं मूळ काय आहे की लोकसभे आपल्या लोकशाहीमध्ये जे लोकांनी निवडून दिलेले हे आहे ते सर्वाधिकार आहे. त्यांना आपल्याला माहिती असेल, मध्ये लोकसभेच्या समोर त्या ब्रिटिशच्या याला समोर आणलं होतं ना, काय करंजियाला द्या आणलं होतं ना. याचा अर्थ असा की सॉव्हरेनिटी, राजसत्ता कोणाच्या हातात आहे, की ती प्राईम मिनिस्टरच्या हातात आहे का, प्रेसिडेंटच्या हातात आहे का, लोकसभेच्या हातात, पार्लमेंटच्या हातात आहे. हे मी का सांगतोय सगळं आपल्याला, ह्युमन डिग्निटी. माणूस म्हणूनच माणसाची किंमत जोडली पाहिजे, होय ना. आणखी उदाहरणं देतो.
कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालं. आणि काय ते शाप बीप जाऊ द्यावं, त्याला शाप झाला, त्याच काही चाप जमिनीत चाललं आणि काय मारता येणार बाण, तेव्हा तो खाली उतरला, निशस्त्र झाला आणि जमिनीतलं चाप वर काढायला लागला. तेव्हा कृष्णाने सांगितलं, वेळ अर्जुना मार याला आता यावेळेला, नाही तर हा जर सुटला जय नाही. तेव्हा अर्जुन बाण मारू लागला. तेव्हा कर्ण काय म्हणाला, अरे महारथ्या, कसं बोलतोय तू, महारथी आहेस, तू धर्माचे नियम जाणतोस, तू सशस्त्र आहेस, मी निशस्त्र आहे, अरे माझ्यावर बाण टाकतोस. अर्जुन तुमच्यासारखं होतो, व्यवहारी भाषा हुशार नव्हता, कृष्ण सगळ्यांचा गुरु होता. तो काय म्हणाला, अरे म्हणजे काय म्हणायचं की मी वीर म्हणून तुझ्याशी लढतोय ना, तर मला जो वीर म्हणून तू मान द्यायला पाहिजेस, माझी किंमत करायला पाहिजे, तू करीत नाहीस. यू आर अंडररेटिंग मी, मला तू कमरेच्या खाली वाढ करतोयस, असा म्हणण्याचा भाव आहे. म्हणजे माणुसकीला शोभत नाही, दिस इज नॉट ह्युमन वर्थ, तू करतोयस माणूस म्हणून तुला हे शोभत नाही. कृष्णाने सांगितलं, अरे फेडी वस्त्र सतीचे जेव्हा उघडे करावया अंग, तेव्हा गेला होता धर्म तुझा ते धवा वृषा सांग. अरे तू ही माणुसकीच्या गोष्टी करतोस ना, ह्युमन डिग्निटी, वीर म्हणून तुला मान द्यायला पाहिजे. अरे द्रौपदीला तुम्ही आणलीत आणि तिला लग्न करायचा प्रसंग आणला, त्याला माणुसकी कुठे गेली होती? धर्म शब्दाचा तोही अर्थ आहे. बरं, पांडवांना तुम्ही त्या लाखाघरात जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? गेला होता कोठे राधा, तेव्हा राधा सुद्धा तुझा धर्म मा म्हणले अर्जुनाला याच वेळेला. बरं का, काय प्रश्न काय आहे तिथे? प्रश्न हा आहे की माणूस खरा काय आहे. याचा अर्थ असा की कर्णाची जी ह्युमन डिग्निटी म्हणून होती ती त्यावेळेला राहिली नाही, आणि द्रौपदीला सभेत आणली तेव्हा तोच होता खरा दुर्योधनाला चिथावणारा. म्हणजे त्याचं बाकीचं तुम्ही मोठेपण किती का, बरं का, पण माणुसकी म्हणून जी होती ह्युमन डिग्निटी ती कर्णाने ठेवली. आणखी एक उदाहरण घ्या, माणुसकी कशी ठेवली. जेव्हा हिने द्रौपदीचे 5 पोरं मारले, अहो निर्वंश व्हायचा प्रसंग आला ना, असं काय करतात, पांडवांना निर्वंश करायचा, आणि कोणी मारले, अश्वत्थाम्याने मारले, आणा धरून त्याला धरून आणला, नकुल सहदेवाने बांधून आणला, समोर उभा केला द्रौपदीच्या. भीम म्हणाला मदम काढ दिवस मारून टाका याला. द्रौपदी म्हणली नको, काय ह्युमन डिग्निटी विचार करा. तुम्ही कधी महाभारत वाचलंय का? नसलं तर वाचा, असं वाचा, तुम्ही पोरं वाचतात तसं नका वाचू, बरं का. हो, काय प्रश्न त्या व्यासाने निर्माण केलेले आहे, काय प्रसंग आहे. निर्वंश केले, 5 मुलं मारली आणि असे धोका देऊन मारली. हा ब्राह्मणाचा मुलगा, त्या काळी ब्राह्मणापासून काय अपेक्षा होती, द्रोणाचार्याचा मुलगा, आणि तो साधा ब्राह्मण नव्हे अशाचा हा मुलगा, आणि तो धोक्याने 5 मुलं मारतोय, म्हणजे त्यांनी माणुसकी सोडली. आणि ही माणुसकी बघा, अरे नको म्हणाले, तिच्या आईला तो एकटाच आहे, त्याला मारलं तर तिला त्रास होईल म्हणले, ती शोकात जाईल, नको त्या सोडून म्हणले. आपल्याला माहिती आहे भीमाने लाच मारली, त्याला ढाकलून दिला, बरोबर होता, मला आवडला तो, एक तरी मारला त्याला. बघा, म्हणजे माणूस होऊन काय आहे. म्हणूनच माणसाचा जन्म येणं ही अतिशय भाग्यवानाची गोष्ट आहे असं संत म्हणतात. बरं, या मनुष्य नरदेहाला महत्व आहे, परमेश्वराला हलवण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे, या शंकाच नाही. भगवंताला हलवण्याचं म्हणजे आत्मज्ञान करून घेण्याचं सामर्थ्य आहे. आणखी एक गमत सांगतो तुम्हाला, कसं नाटकामध्ये हे युद्ध असतं. 2 उदाहरणं सांगतो कसं झालं. काय आहे, वाङ्मय आणि तत्वज्ञान अतिशय निकट आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत तर दोघांचं संमिलन आहे. लोक होईल वाक्चातुर्य सुखिया, अरे वाङ्मय अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवली, तेव्हा सांगायला हरकत नाही. साहेब हॅमलेट नाटकामध्ये जेव्हा त्या आईला पश्चाताप झाला आणि तिचा नवरा म्हणजे याचा काका लग्न केल्यानंतरचा, तो काय म्हणाला, हा माझा द्वेष करतोय, मला धोका आहे याच्यापासून, तेव्हा तू त्याची समजूत घाल. म्हणून त्याने एकांतामध्ये तिची भेट घेतली आईची,
त्या काकाने काय केलं, त्याचा एक विश्वासू सरदार होता पोलोनियस म्हणून, त्याला सांगितलं की ह्या मायलेकांचं काय बोलणं होतं हे तू ऐकून मला सांग. म्हणून त्यांनी त्याला पडद्याआड बसवला, बुडा होता, पडद्याआड बसवला आणि यांचं बोलणं सुरू झालं. तेव्हा तिकडे गडबड झाली, काही हालचाल झाल्याबरोबर हा म्हणाला उंदीर बिंदीर आहे काय म्हणून तलवार मारून त्याला मारून टाकला. बरं, तो मुद्दा नाही आहे. तो आपल्या आईला काय म्हणाला की म्हणाला लग्न करण्याचं मला नाही मोठंच वाटत, पण माझ्या बापासारखा उत्तम पुरुष तुझा नवरा असताना तुझं मन या क्षुद्र माणसाकडे गेलं कसं याचं मला वाईट वाटतं. हे आहे वर्क ह्युमन डिग्निटी. माणूस म्हणजे काय आहे बरं का, उत्तम पुरुष ज्याला समर्थ म्हणतात, हा उत्तम पुरुष आहे आणि सर्वोत्तम आहे तो परमात्मा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि त्यांचं मत असं आहे की जो सर्वोत्तमाचा दास होतो तोच उत्तम पुरुष होतो, कारण तो माझ्यासारखं होणार ना. हे पण ह्युमन डिग्निटी. तेव्हा तेवढी आधी याला काय केलं, याला मारलंस तू पोलोनियसला, तेव्हा तो काय म्हणाला, कुत्र्या मांजरांना मारतो त्याच्या किती आहे, म्हणजे माणसाचं हे बघा किती आहे. आणखी उदाहरण सांग. एकच त्याला नाटकामध्ये तो सुधाकर असतो, तो दारू प्यायला लागतो, संसाराचा रिस्का होतो सगळा. आणि एके दिवशी तो भानावर येऊन पाहतो तर बाईला खायला अन्न नाही, अंगावर धड वस्त्र नाही, आपली अशी अवस्था झालेली, प्रॅक्टिस नाही, वकील होतो, काय सोडायची दारू म्हणा बरं का. पण आता पुढे वकील नाही तर काहीतरी चरितार्थाचं साधन पाहिजे म्हणून नोकरी मागावी, म्हणून तो बाहेर पडला तर थोडी दाढी बिडी वाढलेली, सब्बावड दिसणारा, म्हणजे तुच्छ दिसणारा असा. आणि यांच्या क्लब मधला एक दारुडा मित्र त्याला भेटला, म्हणाला बरं झालं, तो या तारीखच होता, पण नमस्कार चमत्कार की म्हणाले बाबा काही करा, मला कुठे नोकरी द्या. तर तो काय म्हणतो, बाबा सुधाकरराव एक करा, तुम्ही दारू सोडा बरं का. हा भडकला आणि मग आता म्हणला दारू दारू दारू, आता नाही दुसरं काही. का असं झालं तर त्यांनी गडकऱ्यांनी असं घातलंय की ज्याच्या तोंडी रात्री प्यायलेल्या दारूची घाण घोटाळते आहे त्यांनी मला दारू सोडा म्हणून उपदेश करावा. बघा ह्युमन डिग्निटी की मी सुधारलो आहे, माझी किंमत ती नाही असं असताना हा मला सांगतोय आहे काय नाही. आणि मग तो बदलला, दारू पिऊ लागला. हे सगळं मी काय सांगतो आपल्याला, साधू संतांना आपल्याविषयी हेच वाटतं, असं काही नाही. अरे काय तुम्ही आयुष्य फुकट घालवतात. आता मी शब्द आपलं मराठी राणीच्या काय आहे तुमचं काय बरं का, काय जीवन जगतात तुम्ही, प्रपंच महाराज म्हणाले. आणि मुलं बाळ झाली त्यांचं केलं, पशु पक्षींना आपल्यामध्ये फरक काय आहे तेही असंच करतात. किंवा ते सुद्धा त्या आया त्या पिल्लांच्यावर इतकं प्रेम करतात की तुम्ही काय प्रेम कराल नाही का. जशी की नाही 3-4 वर्षाचं मूल झालं आणि तरी आईच्या अंगावर पितं, दूध येतच नाही, नुसतं आपलं रबर चोपल्यासारखं करतं, तसं ती मांजरी सुद्धा त्या पिल्लांना पाजते. ती काय तिचं स्तर केवढं, ते पिल्ल मोठी झालेली आणि तरी ते चोपते. मग रागावली म्हणजे पंगा मारते, परंतु म्हणजे काय मग फरक काय मला सांगा, मला मुद्दा तिथे फरक काय तुमच्या आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मग नाही का. मग माणसाचं काम काय आहे, आत्मबुद्धी प्रसारचम हे जे सुख आहे त्याच्या मागे लागणं. त्याच्या बरोबर उलट असेल तर तमोगुणाचं सुख आहे, मुद्दा तिथे आहे. त्याच्या बरोबर उलट ह्युमन डिग्निटी, माणूस म्हणून त्याची किंमत पाहिजे. आपण एक ध्यानात ठेवा, माणसाच्या जीवनाला मोठं महत्व नाहीये, ते जीवन जगणारी जी व्यक्ती आहे त्याला महत्व आहे. आता तुम्ही मला खरं सांगा की जगामध्ये अलेक्झांडर सारखा माणूस होऊन गेला, जगत जेताच त्याला म्हणतात वर्ल्ड कॉन्करर, आणि तर कुठे नाही. आणि ह्या अकबरला सुद्धा अकबर दी ग्रेट म्हणतात ना, खरं म्हणजे शिवाजीला म्हणायला पाहिजे. बरोबर आहे, युरोपियन लोकांचा इतिहास आलेला. आता मला सांगा, खरं सांगा, तुम्ही सांगा, उपनिषदांचे ऋषी ज्यांना नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही, पुष्कळसे, थोडेसे याज्ञवल्क्य वगैरे माहित असतात, पण आज काय मानवी जीवनात केवढी छाप आहे त्यांची, का आहे
म्हणूनच जगले. माणसाची जी किंमत आहे ती ओळखून स्वतःला उत्तम बनवून जगले. पण उदाहरण घेतो मी अलेक्झांडरचं, त्याच्या गुरुचं अरिस्टॉटलचं. अरिस्टॉटलचा जेवढा परिणाम आज जगावरती आहे तेवढं काय अलेक्झांडरचं आहे नाही का? कारण मनुष्यामधलं जे खरं अंतरंग आहे ते तो जगला, हा जगला नाही. आपल्याला माहिती असेल की तो इकडे पूर्वेमध्ये असताना दरायसला जिंकला त्याने, पर्शियन राजाला, आणि अतिशय दारू प्यायचा. तेव्हा त्याचा मित्र म्हणून होता. तो म्हणाला, अरे उद्या लढायला जायचंय, हे तू काय करतोय? त्याला त्यांनी तलवारीने कापून टाकला आणि मग पश्चाताप करू लागला, मी काय करून बसलो. हा, एकदा असं झालं, अरिस्टॉटल त्याचा गुरु म्हणजे शिक्षक हो, ट्युटर त्याचा, ते गुरु म्हणणं म्हणजे जरा त्याचा अर्था भाव होतो. तेव्हा त्याचा बाप फिलिप म्हणून, फिलिप ऑफ मॅसिडॉन राज्याचा हा राजा, ते दोघं जण जेवायला बसले होते. अरिस्टॉटल, अलेक्झांडर, फिलिप आणि अलेक्झांडरची आई असे टेबलावरती जेवायला बसले होते. आणि अरिस्टॉटलने वर्णन केलंय, त्यांचा वाद सुरू झाला. वाद सुरू झाला तर दोघे बेभान झाले आणि अरिस्टॉटल तो दोन सिंह जसे लढायला तयार व्हावे तसे ते झाले. अरिस्टॉटलने दोघांना शांत केले. मग खरं माणूस ती कोणात होती? खरं माणूस पण कोणात होतं? अरिस्टॉटल मध्ये होतं ना. मला असं सांगा, शिवाजी काही कमी नाही, मी मुळीच कमी म्हणणार नाही. महात्मा मोठा असतो, पण ज्ञानेश्वर महाराज आणि शिवाजीचं शेजारी ठेवून तुम्ही कोणाला मोठं म्हणाल? ज्ञानेश्वर महाराजांनाच म्हणाल ना, शिंगोला खुद्द शिवाजीच सांगेल तुम्हाला की ज्ञानेश्वर महाराज थोडेत महाराज. समर्थाना गुरु मानलेच की नाही? याचा अर्थ असा की जे सुख माणसाला शक्य आहे, माणसाला देव बनवतं, ते सुख जर त्यांनी घेतलं नाही तर माणूस असून माणूस नसल्यासारखा. ॲनिमल इन ह्युमन फॉर्म, प्राणी शरीर घेऊन आला माणसाचं. शेक्सपियरचं वाक्य, गॉड मेड हिम सो, म्हणजे माणसाचा देह दिला, लेट पास होईल माणूस म्हणाला त्याला, असं शेक्सपियर म्हटलेलं आहे. कसं आहे? मग हे सुखाची कल्पना माणसालाच आहे. अहो काय सांगावं आपल्याला. तुकाराम महाराजांचं वर्णन आहे, ते काय म्हणाले की आमच्याकडे पाहावं तर म्हणाले खायला धड नाही, राहायला घर नाही, अन्न नाही, पण आमची अवस्था कशी आहे, मेले तरी जीत असो, निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. हे तुम्ही भिकारी अरे काय म्हणता? भले तरी देऊ कमरेची लंगोटी, नागाळाचे माथा काढी आणू म्हणाले. आणि हे सांगायच्या आधी सुरुवातीला काय म्हणाले, भाग्यवंत आम्ही विष्णुदास जैन. अरे हे कसं भाग्य तुमचं? अभंग प्रसंगी धैर्यवंत. बरं का? महाराजांचं उदाहरण सांगतो. महाराजांनी काशी यात्रा केली, 11,000 रुपये खर्च केले, 50 माणसं बरोबर. तेव्हा काशीमध्ये असताना इंदूरचा राजा दर्शनाला आला. तेव्हा तो काय म्हणाला की महाराज म्हणला तुमचा पैसा नाही. तेव्हा म्हणला उद्याच्या सगळ्या जेवणावळीचा गाव जेवणाचा मी खर्च करतो. महाराज म्हणाले मी दरिद्री असेल, माझा मालक आहे. म्हणाले जगाचा मालक आहे. तुम्ही काय समजला? तो जरा हट्टाला पेटला बरं का. तो काय म्हणाला, मग म्हणाले मी आव्हान देतो, मी स्वीकारतो. म्हणाले असं करा, तुम्ही जेवढी दक्षिणा पात्राला द्याल त्याची दुप्पट दक्षिणा माझी. तुम्ही 8 आणे दिले रुपये माझा, तुम्ही 1 रुपये दिला 2 रुपये माझे. आणि सकाळ जावा दमली बनारस मध्ये चैन जेवायला यायचं म्हणून. अरे हे राजाला चमत्कारच वाटला. त्याला वाटलं सिलेक्टेड लोक बोलावणार आपले, नाही का? मला माहितीये लग्नाच्या याच्यात थोड्याच लोकांना असतं, जेवणानंतर आपल्या लग्नानंतर जेवायला आम जनता नाही बोला, सिलेक्टेड लोक असतात बरं का. मग त्याच्या हिशोब असतो ना खर्चाचा, नाही का? मग ते बरोबर आहे. सगळ्यांना सारख्या देतात की नाही कोणाला ते आणखी सांगण्यात येतो काय. अहो संध्याकाळी 4-5 पर्यंत पंक्ती चालल्या, त्याचे पैसे संपले. तो आला म्हणला महाराज पुढे काय करायचं? काय झालं? म्हणाले अरे पैसे संपले. मग म्हणाले देणारा दाता कसा आहे तो बघा, माझ्या लंगोटीकडे बघू नका आपण. म्हणून भाग्यवंत आम्ही विष्णुदास.
एक ज्योतिषी भेटले महाराजांना आणि म्हणे महाराज आपल्याला दारिद्र्य योग आहे. बरोबर आहे आणि पुढे काय म्हणाले, पण म्हणाले दारिद्र्य योग असून राजासारखं खर्च करील हे कुठे दिसेल म्हणले तुम्हाला. हे ज्ञानेश्वर महाराजांना आपण मिळवावं असं वाटतं. आर यू कन्व्हिन्स? आता तुमच्या समजलं ना. त्यांना संतांना काय म्हणायचंय, अरे समर्थांचे फार मनाचा श्लोक फार सुरेख आहे. अरे तुमच्या घरी पुरलेलं धान्य आहे, आपलं धन आहे, धन पुरलेलं आहे आणि दरिद्रीची आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे की धन घरात पुरलेलं आहे आणि आरोग्याच्या माहितीने दरिद्राने जेवतंय. तसं सुखाचं भांडार माझ्यामध्ये आहे, ते भांडार मी विसरून गेलो आणि इंद्रियांच्या नादी लागतो. मला डोळे सुख देतील का, मला कान सुख देतील का, मला तोंड सुख देतील का, भिकाऱ्यासारखा दारोदार मी फिरतोय. असं फिरू नका, तुम्ही राजमुक्त आहात, तुम्ही भिकाऱ्यासारखं राहू नका, हे त्यांना सांगायचं. मग जसं आत्मबुद्धीचं सुख जे आहे, काय तुम्हाला सांगतो, रामकृष्णांची अवस्था तुम्ही पाहिलीत ना, काय दारिद्र्य गरिबी पुजारी मुशुका, काय मस्ती होती त्या माणसाची. स्वामी रामतीर्थ हे अलीकडचं मी सांगतोय, काय मस्ती होती नाही. अहो तर कशाला अक्कलकोटचे स्वामी होते ना, ते असे बसले होते ओढ्याच्या काठी आणि राजेसाहेबांची सवारी आली दर्शनाला. त्यावेळेला ते हत्ती उंटून घोडे सोडला घेऊन आले आणि उभे राहिले येऊन. यांनी पुष्कळात मारली, म्हणाले असले बुद्धिबळाचे राजे पुष्कळ करतो म्हणाले. राजाची टाप झाली नाही पुढे बोलायची, लक्षात ठेवा आपण. हो काय तेज असेल हे. म्हणूनच अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं त्याला म्हणतात. राजाओं का राजा महाराजा. मग कबीराचा एक दोहा आहे, जिसको कछु न चाहिए वो ही शहंशाह. शहा का शाह म्हणजे बादशाह आहे, चक्रवर्ती राजा. जिसको कछु न चाहिए, जो आहे निर्वासन आहे. मला एक गोष्ट आठवते, तिथे निपट निरंजन म्हणून औरंगाबादला एक होऊन गेले. औरंगजेबच्या काळामध्ये त्यांची डोंगरात एक समाधी आहे, पाहून आलेलं बरं का. तेव्हा औरंगजेब त्या डोंगरात त्याच्या दर्शनाला जात असे, परवाही करीत नसे. औरंगजेब त्यावेळेला गव्हर्नर होता डेक्कनचा, शहाजहान बादशाह होता. पण हा एवढा त्याच्या दर्शनात जायचं होतं काय त्याच्याजवळ, मला काय पण हे सुख होतं. आणि ते सुख ज्याच्याजवळ आहे तो खरा राजा. ते राजा तुम्ही बना म्हणून भगवंताला सांगायचं, दुसरं काय हे बनायला पाहिजे. आता ही पार्श्वभूमी झाली. आत्मबुद्धी प्रसाद जे सुख आहे भगवंताचं सुख सर्वश्रेष्ठ. हे माणसाला शक्य आहे. एक लहानशी गोष्ट सांगू शकतो. निसर्गाचा कायदा असा आहे की जे तुम्हाला फळ पाहिजे आहे निसर्गाने दिलेलं बरं का, ते फळ मिळवण्याची शक्ती आधी देतं निसर्गाने, मग ते फळ. जर आत्मबुद्धी प्रसाद जे भगवंताचं सुख हेच माझं जर खरं ध्येय असेल तर ते मिळवण्याच्या शक्ती माझ्यामध्ये असल्याच पाहिजे. म्हणून प्रत्येक माणसाला हे शक्य आहे, त्याचा त्यांनी वापर केला पाहिजे. काय माणसात शक्ती असते, शास्त्र असं सांगतं आपल्याला, बायोलॉजी, की हे जे खालचे प्राणी असतात ना, हे जे अतिशय उष्ण प्रदेशात गेले, अतिशय थंड प्रदेशात गेले तर मरून जातात. माणूस नाही. माणूस तुम्ही इथे दक्षिण हिंदुस्थानामध्ये अगदी मद्रासला फार उन्हाळा आहे, पाणी पिईल, काय बर्फ खाईल, अंक करेल, पण जगेल लेखाचा, मरायचं आहे. उत्तर हिंदुस्थानात गेला अगदी गंगोत्रीला, तिथे सुद्धा कुडकुडेल थंडाने, पण जगेल, मरायचं नाही. पुन्हा आपलं मुंबईला व्यवस्थित येईल.